नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे संडे. आजचा लर्निंगचा व्हिडिओ आपण प्लॅन करणार आहोत निफ्टीसाठी. मंडेचं सेशन कसं राहू शकतं, काय राहू शकतं, कुठल्या पद्धतीच्या लेवल्स वर्किंगमध्ये आहेत आणि काय पॉसिबिलिटी आहेत की मार्केटमध्ये हा बॉटम तयार असेल की नाही, त्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल मार्केटने एक 8 तारखेच्या आसपास साधारण 3-4%, 3-3.5%च्या आसपास गॅप अप ओपनिंग दिली आणि मार्केट 3 दिवसापासून, ठीक आहे, त्याच्या 3 ट्रेडिंग सेशन्स पासून मार्केट तुम्ही जर बघितलं तर एका रेंजमध्ये, ठीक, म्हणजे आपल्याला म्हणता येईल की मार्केट एका बॉक्समध्ये आता आहे, राईट. तर हे साइडवेज सिच्युएशन आपल्यासाठी राहणार आहे, बरोबर. आता ह्या कंडिशनमध्ये आपण एक गोष्ट डिस्कस करू की आता ही जर कंडिशन किंवा हा बॉक्स ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन दोघा साईडला जर झाला, कुठल्या साईडला म्हणजे कोणत्या तरी एका साईडला झाला, तर मार्केटमध्ये काय होणार, कसं होणार. तर माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतंय की मार्केटमध्ये एक पुलबॅक यायला पाहिजे, ठीक आहे. पुलबॅक पाहिजे, पण पुलबॅक जास्त डीप नको, ठीक आहे. समजा पुलबॅक यायचा असेल तर साधारण या लेवलपर्यंत किंवा या लेवलपर्यंत किंवा या रेड लाईन पर्यंत 23,870च्या आसपास किंवा या झोन पर्यंत इथं कुठेतरी मार्केटने टाइम स्पेंड केला पाहिजे किंवा येऊन इकडे एक बाउन्स बॅक आपल्याला द्यायला पाहिजे. जर इन केस हा बाउन्स बॅक भेटला तर एक पॉसिबिलिटी आहे की परत एकदा मार्केट अपसाईडला राहील आणि मार्केट एक अपसाईडला जाऊ शकतं, ठीक आहे. आपल्या लेवल्स अजूनही ओपन आहेत खालच्या ऑर्डर ब्लॉकच्या, तुम्हाला ज्या सांगितलेल्या आहेत त्या. तर लेट्स सी, बघू काय होतं काय नाही ते. जर तुम्ही लेटेस्ट लो टू हाय जर कनेक्ट केला तर एक मिनिट फक्त. हे बघा, जर तुम्ही लेटेस्ट हाय जर कनेक्ट केला तर 0.5 ची लेवल येते तुम्हाला 23,135 वर, राईट. तर हा एक झोन आहे, हा इम्पॉर्टंट झोन म्हणून आपल्याला, सॉरी, हा एक इम्पॉर्टंट ही एक लेवल आहे. या इम्पॉर्टंट लेवलला मार्केट जर आलंच, एक डीप करेक्शन जर आलं तर मार्केटने या ठिकाणून एक बाउन्स बॅक घेणं पॉसिबल आहे. म्हणजे तुझा गॅप पण फिरून जातोय आणि एक अपसाईडला रॅली आपल्याला बघायला मिळू शकते किंवा इथून मार्केट एक गॅप अपच्या सिनेरिओमध्ये अपसाईडला जाईल आणि कंटिन्युअसली अपसाईड जात राहील, ही पॉसिबिलिटी मार्केटमध्ये होऊ शकते. तर बघू काय होतं काय नाही, ट्रेडिंग सेशन्स कसे जातात, काय जातात. तर आपण लेवल डिस्कस करून घेऊ. सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल राहणार आहेत. तर जी पर्पल लाईन आहे, ठीक आहे, जी पर्पल लाईन आहे, जर इन केस या पर्पल लाईनच्या मध्ये कुठेतरी मार्केट ओपन होईल, एक तर अपसाईड लावेल, एक डाऊन साईड लावेल, माहित नाही आपल्याला. पण जर ह्याच लेवलच्या आसपास जर ओपन झालं तर मार्केट कुठं ना कुठेतरी या लेवल्सच्या मध्ये राहू शकतं, ठीक आहे. ही लेवल तुम्ही म्हणणार ही लेवल, ही इग्नोर करा, सॉरी, ही एक लेवल आहे, ठीक आहे. ह्या लेवल आणि ही लेवल, ह्या दोघांच्या लेवलमध्ये मार्केट एक टाइम स्पेंड करू शकतं, असं मला एक एकंदरीत वाटतंय. मार्केट या लेवलला रिस्पेक्ट करेल आणि अपसाईड जाईल किंवा या लेवलला सस्टेन करू शकतो, ठीक आहे. जर तुम्ही ती लेवल जर तुम्हाला सांगितली तर 5 मिनिटला जर आला तर 5 मिनिटला मी तुम्हाला ती लेवल दाखवतोय बघ. तर 23,813 आणि 24,287 या दोन लेवल आहेत, ठीक आहे. या विक्सच्या कॅल्क्युलेशनने काढलेल्या असतात लेवल. या लेवलच्या मध्ये मार्केट राहू शकतं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, पॉसिबिलिटी काय असू शकते. आता हा क्लोज आहे, ठीक आहे. मार्केट जर समजा उद्या फ्लॅट ओपन झालं, क्लोजच्या आसपास ओपन झालं आणि मार्केट अपसाईडला गेलं तर डायरेक्ट एंट्री करू नका मित्रांनो. मार्केट इथून भले इथून सलग निघून जाईल, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण मार्केटने जर एंट्री दिली किंवा डायरेक्ट ब्रेकआउट दिला तर एंट्री करू नका. हा ब्रेकआउट कदाचित फेल होऊ शकतो, राईट. का? कारण अपसाईडला मार्केटकडे जाण्यासाठी एसएल नाही आहेत, ठीक आहे. मार्केट डाऊन साईडला येऊन मग अपसाईडला जाईल, ही पॉसिबिलिटी बनू शकते. कारण ट्रेंड हा आपला आहे बुलिश. आत्ताच्या कंडिशनला शॉर्ट टर्म ट्रेंड जो आहे तो बुलिश आहे. तर हायला ब्रेकआउट केला, इंट्राडे हाय ब्रेकआउट केला, आता हा पण हाय जर ब्रेकआउट केला ना तर एंट्री घेऊ नका. ही पॉसिबिलिटी चान्सेस आहेत की मार्केट इथून एक आपल्याला रिव्हर्सल देऊ शकतं. रिव्हर्सल कुठंपर्यंत, तर एकच मिनिट, हे बघा, ठीक आहे. तर रिव्हर्सल कसं देऊ शकतं मार्केट ते तुम्हाला सांगतो. जर ब्रेक केला, हाय पण ब्रेक केला, इंट्राडे हाय जर ब्रेक केला तर मार्केटमध्ये एक रिव्हर्सल क्लोजिंग पर्यंत येऊ शकते आणि मग 180 ची लेवल आपल्याला टच होताना दिसू शकते, ठीक आहे. 180 ब्रेकआउट केला तर 287च्या आसपास मार्केट जाण्यास ट्राय करू शकतं, असं मला वाटतंय, ठीक. जर इन केस आता मार्केटमध्ये हे लोक प्रॉफिटमध्ये, हे जे बायर्स आले ते प्रॉफिटमध्ये, पण हे जे बायर्स होते हे बायर्स कुठे ना कुठेतरी एक्झिट झाले, बरोबर. हे एक्झिट झालेले. आता बायर्स कुठे अवेलेबल आहेत, इथे या ठिकाणी आणि हा बॉटम, राईट. मार्केटमध्ये ही कंडिशन आता तयार झालेली आहे. अशी कंडिशन एक पॉसिबल आहे की मार्केटमध्ये होऊ शकते, ठीक आहे. आता जर इन केस फ्लॅट ओपन झालं तर मार्केट अपसाईडला गेलं तर रिव्हर्सल पॉसिबल आहे, क्लोजिंग पासून अपवरती जाईल, ही एक पॉसिबिलिटी. सेकंड, दुसरा म्हणजे हा एक तुमचा सपोर्ट एरिया आहे, हा तुमचा एक ऑर्डर ब्लॉक एरिया आहे. मार्केट इन केस गॅप डाऊन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं, समजा फ्लॅटची कंडिशन आपण आज डिस्कस करू पहिले. फ्लॅट ओपन झालं, मार्केट डाऊन साईडला आलं तर एक ऑर्डर ब्लॉक पासून रिव्हर्सल प्लॅन होऊ शकतो अपसाईडला. पण त्याच्या क्लोजिंगकडे मार्केट कसं रिॲक्ट होतं ते आपल्याला बघणं महत्वाचं आहे. क्लोजिंग पासून मार्केट कदाचित एक डाऊन साईड शार्प मोमेंटम देऊ शकतं, कारण खाली तुमचे एसएल पेंडिंग आहेत अजून, ठीक आहे. कदाचित हा झोन पण टेस्ट होईल, रिसेंटचा झोन, हा जो झोन आहे हा पण टेस्ट होईल.
किंवा 870 पासून मार्केटने एक रिव्हर्सल चान्सेस आहेत की 870 पासून एक अपसाईड रॅली आपल्याला थोडीफार तरी बघायला पाहिजे, रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली पाहिजे आणि ऍट दी एंड फ्लॅट ओपन झाल्यानंतर मार्केट पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. ठीक आहे. तर ते म्हणजे इनसाइड कॅन्डल बनू शकते किंवा एक ग्रीन कॅन्डल बनू शकते, जी बुलिश आपल्याला साईन दाखवेल. ठीक आहे. आता सेकंड थिंग, मार्केटमध्ये जर गॅप डाऊन ओपन झाला तर मार्केटमध्ये समजा गॅप डाऊन ओपन झाला, आता 51 ला क्लोज आहे बरोबर, तर 50 पॉईंट समजा गॅप डाऊन ओपन झाला असं कन्सिडर करा. 50 पॉईंट किंवा 100 पॉईंट मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटमध्ये जे बायर्स आहे ते एक्झिट होतील आणि मार्केट एक फ्लो मध्ये मार्केट डाऊन साईडला येईल. ठीक आहे. म्हणजे साधारण 101 पॉईंटची इथं राहील तुम्हाला एक कॅन्डल बघायला मिळू शकते, रेड कॅन्डल. ठीक. जर इन केस रेड कॅन्डल जर बनली तर ट्राय करतील 23,800 वाले पुट रायटर्स असतील, 23,800 वाले ते लोक पुश करतील मार्केटला अपसाईड जाण्यासाठी. ठीक आहे. ही लेवल आहे 23,800 ची लेवल आहे, इथून मार्केटमध्ये पुश यायला हवा हो अपसाईडला. सेकंड थिंग, डायरेक्ट जर ब्रेकडाऊन झाला, ठीक आहे, डायरेक्ट जर ब्रेकडाऊन झाला तर एंट्री करू नका. एंट्री ती फेल होईल आणि मार्केट अपसाईडला जाईल, एसएल हिट करेल आणि मग एक पुल बॅक सेल ऑन राईटच्या कंडिशनला मार्केट जाऊ शकतं. अशी एक पॉसिबिलिटी बनू शकते. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, जर समजा मार्केटने फ्लॅट ओपन केला आणि मार्केट अपसाईडला गेलं तर अपसाईडची पोझिशन बनवू नका, रिव्हर्सल होऊन मग अपसाईडची पोझिशन बनवा. ठीक आहे. ही एक कंडिशन झाली. मार्केटचा क्लोज आहे, ठीक आहे, हा प्रिव्हियस क्लोज आहे, मार्केट ओपन झालं, इथं क्लोज पासून एक अपसाईड मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं, डाऊन साईडला आलं आणि इथंच कुठेतरी सस्टेन करतंय, तर पॉसिबल चान्सेस वरती जाण्याचे कमी आहेत. इथून हा फेल होताना आपल्याला दिसेल आणि एक डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळू शकते. तुम्हाला ते चार्टवर दाखवतो कसं काय. जर इन केस मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं, ठीक आहे, या दोघी सिनेरिओमध्ये मार्केट इथून एकदम फास्ट अपसाईडला जायला पाहिजे, ही एक कंडिशन. सेकंड थिंग म्हणजे जरी फ्लॅट ओपन किंवा गॅप अप ओपन झालं, मार्केट इथे येईल आणि इथंच जर सस्टेन करत असेल तर मग पॉसिबल चान्सेस आहेत मार्केट डाऊन साईडला यांचे एसएल हिट करण्यासाठी. ठीक आहे. पॉसिबल चान्सेस आहेत की मार्केटने हा तरी एक सपोर्ट मार्केटने आपल्याला सपोर्ट घेताना दिसायला पाहिजे. मार्केट इथे येईल, इथून एक बाउन्स बॅक चान्सेस आहेत, सेल ऑन राईटची कंडिशन इथे बनू शकते परत एकदा. पण इंट्राडे हाय इंट्राडे लो ब्रेक होताच एंट्री करू नका, तिथं रिव्हर्सलचा प्लॅन करा. जरी तुम्हाला एंट्री करायची असेल तर अग्रेसिव्ह एंट्री जर करायची असेल तर तिथं रिव्हर्सलचा प्लॅन करा. म्हणजे हाय जर ब्रेकआउट झाला तर डाऊन साईडसाठी प्लॅन करा, लो जर ब्रेकडाऊन झाला तर अप साईडसाठी प्लॅन करा. ही एक पॉसिबिलिटी चान्सेस बनू शकतो. ठीक आहे. सिंपल अनालिसिस, छोटा अनालिसिस, जास्त कॉम्प्लिकेटेड अनालिसिस ठेवलेलं नाहीये. थोडा जर डेटा जर बघितला तर डेटा आपल्याला आता ग्रीन जी आहे आपली साईन ती आपल्याला एक बुलिश साईन दाखवते. मग मार्केटमध्ये पॉसिबल चान्सेस आहेत की मार्केट इंट्राडे हाय जो आहे तो ब्रेकआउट करेल, भले तो फास्ट निघून जाईल, काही घेणं देणं नाही. पण जर तो रिटर्न आला, ठीक आहे, ही पोझिशनला तुम्ही घेतली, ही पोझिशन तुम्ही कॅरी केली, तुम्ही लगेच सी बाय केला, ठीक आहे, अपसाईड जात एकच रिव्हर्स झालं तर लॉस होणार आणि मग मार्केट वर जाणार, तेव्हा तुम्हाला परत एकदा रिग्रेट होणार की अरे यार हे मी करायला नाही पाहिजे होतं. ठीक आहे. त्यामुळे सांगतो, जर हा डायरेक्टली फास्ट गेला काहीच प्रॉब्लेम नाही, डायरेक्टली जर वर गेला तर एसएल तयार होते आणि मग तो जी पुल बॅक आहे बाय ऑन डिपला तुम्ही प्लॅन करू शकता अपसाईडला. ठीक आहे. डाऊन साईडचाच पण तोच आहे, डाऊन साईडला जर तुमचा इंट्राडे लो ब्रेक झाला तर लगेच एंट्री करू नका, तो एसएल हिट करेल आणि मग सेल ऑन राईटची कंडिशन बनवेल आणि मग तो डाऊन साईडला येईल. असं आहे. आत्ताचा डेटा आपल्याला बुलिश दाखवते, बुलिश साईन दाखवते, त्याच्यामुळे कदाचित उद्याचं सेशन आपल्याला एक बुलिश ट्रेड देऊ शकतो. बाय ऑन डिपची कंडिशन आपल्याला बघायला मिळू शकते. तर एसएल वर डिपेंड आहे, एसएल कसे प्लॉट होतात, एसएल वर आहे, एसएल कसे तयार होतात त्याच्यानंतर मग आपल्याला बघणं महत्वाचं राहणार आहे. जर इथं फ्लॅट ओपन, गॅप अप ओपन, गॅप डाऊन ओपन, जास्त बिग गॅप डाऊन जर झाला तर पॉसिबल चान्सेस डाऊन साईडला, नाहीतर तिघ कंडिशनमध्ये गॅप अप असेल, फ्लॅट असेल, स्मॉल गॅप डाऊन असेल, आपल्याला तिघ कंडिशनला अपसाईड रॅली बघायची आहे. वरच्या साईडला ट्रेड आपल्याला बघायचे आहे, सी साईडला ट्रेड आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. चला guys, ठीक आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. मला टाइम नाहीये, टाइम काढून मी व्हिडिओ बनवते, तेवढी मेहनत घेतोय, तेवढं फक्त तुम्ही मला एक लाईक करत चला. ठीक. थँक्यू.